नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी पनीरची भाजी म्हणजेच दही पनीर। तर आता ही भाजी बनवण्यासाठी मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेला आहे। त्याचे मी असे चौकोनी आकाराचे तुकडे कट केलेले आहेत। आता हे पनीर आपल्याला तुपावर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर मी इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे। आता यावर आपण पनीरचे तुकडे छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत, गोल्डन रंग येईपर्यंत। तर आता हे पनीर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी साहित्य पाहूया। आता ग्रेव्हीसाठी मी इथं एका बाउलमध्ये दही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मैदा घालून घ्यायचा आहे आणि हे छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडेही लम्प्स राहिले नाही पाहिजेत। आता यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करूयात। याच्यामध्ये मी 1 चमचा धने जिरेची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे। आता हे दही आपलं छान फेटून तयार झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तूप घालून घेऊयात। आता यामध्ये 1 छोटा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे। तर ती एक मिनिट फक्त छान त्याला परतून घ्यायचे आणि हे परतल्यानंतर यावर आपण मी इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, त्याची प्युरी करून घेतलेली आहे। ती प्युरी आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि याला एक छान 5 मिनिट उकळू द्यायचा आहे, म्हणजे टोमॅटो आपला छान शिजला गेला पाहिजे। आता यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घेऊयात, 1 चमचा तिखट घालून घेऊयात आणि याला छान आपल्याला शिजू द्यायचं आहे। आता 5 मिनिट याला असंच छान शिजू द्यायचं। आता यामध्ये आपण जे दही फेटून घेतलेलं आहे ते दही यामध्ये आपण घालून घेऊयात आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं, म्हणजे दही फाटत नाही। व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला तूप सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे। आता याला छान साईडने तूप आलेलं आहे वर। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करूयात। तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। मी एक साधारण त्याच्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटीच फक्त पाणी घातलेलं आहे। आता याला पण छान आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता याला छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर आपण पनीरचे तुकडे घालून घेऊयात आणि याला एक 2 मिनिट छान शिजू द्यायचं। ही भाजी अगदी 5 मिनिटामध्ये तयार होते। याला जास्त ग्रेव्ही वगैरे करायची गरज नाहीये, त्यामुळे तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता। आता यावर आपण कसुरी मेथी घालून घेऊया। मी साधारण 1 चमचा घेतलेला आहे। आता हे छान आपण हलवून घेऊया आणि 1-2 मिनिट भाजी उकळली की आपली भाजी तयार झाली। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या,
रेसिपी जर आवडली असेल तर त्याला शेअर करायला विसरू नका। आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तयार आहे आपली दही पनीरची भाजी। भेटूयात असंच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक यू।